नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात उडीद डाळीचे पापड तयार करणार आहोत. आणि या पापडांसाठी लागणारं जे साहित्य आहे, म्हणजे जो मसाला तयार करायचा आहे, तो अगदी आपण घरगुती साहित्यांचा वापर करून तयार करणार आहोत. अगदी विकतसारखेच हे पापड तयार होतात. विकतचे पापड जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की यामध्ये नेमका मसाला हा कुठला वापरत असतील आणि त्यांचं हे अचूक प्रमाण काय असत असेल. तर आज तुम्हाला ही रेसिपी बघितल्यानंतर हा प्रश्न पडणार नाही. तुम्ही ही रेसिपी डिटेल बघा, म्हणजे तुम्हाला या रेसिपीमध्ये कुठलं आणि किती प्रमाणात साहित्य वापरलं जातं ते लक्षात येईल. चला मग आपण वेळ न करता आजच्या या उडीद डाळीच्या पापडांना सुरुवात करणार आहोत. तर त्याला आपल्याला पूर्वतयारी म्हणजेच जी आपण इथे डाळ घेणार आहोत, तर ती डाळ आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यावी लागते. इथे बघा 1 किलो मी उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपण न धुताच वापरणार आहोत, पण याला बरेचदा पावडर, केमिकल असतात, त्यामुळे आपल्याला ती आधी स्वच्छ करून घ्यावी लागते. तर आता आपल्याला ती एका कापडाने छान स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यासाठी अशा पद्धतीने एका टोपल्याला मी कापड लावून घेतलेला आहे. जास्त जाड असा कापड लावायचा नाही आपल्याला आणि त्यावर ही डाळ आपल्याला पुसून घ्यायची आहे. यामुळे त्याला असलेल्या पावडरी त्या अशा निघून जातील. तर यावर अशी थोडी थोडी डाळ आपल्याला टाकायची आहे आणि हाताने अशी आपल्याला ही घासून घ्यायची आहे. त्यामुळे यातली जी पावडर आहे ती पूर्ण निघायला मदत होते. आता थोडी थोडी आपण अशी टाकून घेऊ शकतो. तुम्ही वाटल्यास एखादं मोठं भांडं घेऊन त्यालाही कापड लावू शकता. फक्त कापड जाड वापरायचा नाही. तर हे अशाच पद्धतीने सर्व डाळ मी स्वच्छ करून घेते आणि नंतर ही आपण डाळ दळून घेणार आहोत. तर इथे बघा ही डाळ माझी पूर्ण स्वच्छ करून आता झालेली आहे. आता ही डाळ मला दळून आणायची आहे. तर आता हिचं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे बघा. हे अशा पद्धतीनं आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता पापड जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपण 1 किलोचे पापड म्हणतो, पण त्यातलं आपल्याला वरून पापडाला लावण्यासाठी पीठही काढावं लागतं. तर मग ते काढण्यासाठी आपल्याला आधीच थोडं जास्त पीठ दळायला द्यायचं आहे. म्हणजे 1 किलो जर तुम्हाला पापड करायचे असतील डाळीचे, तर इथे तुम्हाला 1.25 किलो एवढी डाळ दळायला द्यावी लागणार आहे. कारण तुम्ही त्यातलंच किलोच्या पिठामधलं जर पीठ काढून घेतलं, तर मग जे काही प्रमाण आपण पापडासाठी वापरणार आहोत मसाल्यांचं, ते थोडं कमी अधिक होऊ शकतं आणि पापडाची चव बिघडू शकते. त्यासाठी केव्हा ही डाळ दळायला देताना पापडासाठी ही 1 किलो अचूक प्रमाणातच दळायला द्यायची. आता इथे साहित्यसुद्धा बघून घेणार आहोत. आता बघा इथे मी काळी मिरी घेतलेली आहे 20 ग्राम एवढी. त्यानंतर पापड खार मी इथं घेतलेला आहे 42 ग्राम एवढा. आता आपण यानंतर इथे जिरं वापरणार आहोत. तर जिरं इथे मी 10 ग्राम एवढं घेतलेलं आहे. तुम्ही यातलं कमीही करू शकता जर आवडत नसेल तर. आणि त्यानंतर इथे आपण मीठ वापरणार आहोत. तर ते घेतलेलं आहे मी 32 ग्राम एवढं. मिठाचं प्रमाण चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता तुम्ही. आणि आता हिंग घेतलेला आहे 2 टीस्पून एवढा. हिंगामुळे पापडाला खूप छान असा स्वाद येतो. तर आता हे घेतलेलं बघा पूर्ण साहित्य मी या प्रमाणात आहे. आता यातलं तुम्ही कुठलंही कमी अधिक करू शकता. फक्त पापडखार यामध्ये जास्त वापरू नका. जी काळी मिरी घेतलेली आहे ती खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहेत आणि चाळणीने चाळून घेतलेली आहेत. चाळणीखालचं जे पीठ पडतं ते इथे आपल्याला वापरायचं नाही. जाडसर जे काळी मिरी राहतात तेच इथे वापरायचे आहेत. आता बघा इथे आपण जे पीठ दळून आणलेलं होतं ते पीठ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता जे पापडाला लावण्यासाठी मला पीठ लागणार आहे ते मी काढून घेतलेलं आहे. म्हणजे जास्तीची डाळ मी दळायला दिलेली होती. तर आता हे आपलं जे 1 किलोचं दळून आणलेलं उडदाच्या डाळीचं पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे. आणि जे साहित्य आपण घेतलेले होते ते यामध्ये टाकणार आहोत. आता आपण जे साहित्य घेतलेले होते ते या पिठामध्ये टाकून याचं तुम्ही असा एक प्रीमिक्ससारखं सुद्धा तयार करून ठेवू शकता. आणि ऐन वेळेवर तुम्हाला जेव्हा कुठे वेळ असेल तेव्हा तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता. आता बघा यामध्ये काळी मिरी टाकून घेतलेली आहेत मी. आणि त्यानंतर मीठ, पापड खार, जिरं, हिंग हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. टाकलेलं साहित्य सर्व हाताने एकसारखं असं मिक्स करायचं, म्हणजे कुठे मीठ तर कुठे पापड खार असा कमी जास्त लागायला नको. आणि बघा हे अशा प्रकारचं पीठ तुम्ही तयार करून ठेवलं तर अगदी 3 ते 4 महिनेसुद्धा हे पीठ राहू शकतं. याला अजिबातही वास लागत नाही किंवा खराब होत नाही पीठ. आणि जेव्हा वेळ असला तेव्हा तुम्ही ताजे पापड तयार करून घेऊ शकता. आता हे टाकलेलं बघा सर्व साहित्य आहे ते मी
छान मिक्स करून घेते. हिंग जो खडा येतो हिंगाचा तो वापरायचा. त्याला छान असा सुगंध असतो आणि तो कुटून घ्यायचा आणि नंतर वापरायचा. तर बघा हे पूर्ण माझं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकून याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत. आता पाणी जे वापरणार आहोत ते साधंच आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आपण वापरणार आहोत. आता जेव्हा आपण हा गोळा मळून घेतो तेव्हा जास्तही अति घट्ट असा मळून घ्यायचा नाही. त्यामुळे पापड आपण तयार करताना पापड लाटायलाही बराचसा वेळ लागतो आणि पापड कडक असे तयार होतात. तर बघा हे असं आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत. एकदम असं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं असं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याचा गोळा तयार करायचा आहे. आता उडदाची डाळ म्हटल्यानंतर तिला बऱ्याच प्रमाणात असा चिकटावा असतो, त्यामुळे थोडीही आपल्याला हा गोळा तयार करायला वेळ लागतो. असा गोळा तयार करून सुद्धा तुम्ही पूर्ण ठेवू शकता आणि आरामात 4 ते 5 दिवस जरी तुम्ही थोडे थोडे पापड लाटून घेतले तरीही चालतील. तर बघा हा पूर्ण गोळा मी असाच तयार करून घेते. आता हा गोळा तयार करत असताना आपण सुरुवातीला यामध्ये तेल घातलेलं नाही, पण नंतर आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. आता उडीद डाळीचे पापड म्हटले की तिथे 2-3 चमचे आपल्याला जेव्हा हा गोळा तयार करतो त्यानंतर तेल वापरायचं आहे. त्यामुळे बघा तुमचे पापड हे छान लांबल्या जातात आणि पापड फाटत नाहीत. तर बघा ही सुद्धा एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची. तर बघा असाच हा गोळा तयार करून घेते सर्व. आता इथे बघा हा गोळा मी आधी तयार करून घेतलेला आहे. आता या गोळ्याला आपल्याला थोडं तेल लावायचं आहे, म्हणजे गोळा जेव्हा मुरण्यासाठी आपण ठेवतो तेव्हा छान तो मुरल्या जातो. आणि इथे बघा मी हातावर थोडं तेल घेते. तर इथे मी सुरुवातीला 1 चमचा एवढंच तेल टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मी गोळ्यावर सुद्धा थोडं तेल टाकून घेणार आहे आणि गोळा मुरण्यासाठी ठेवणार आहे. आता बघा हा जसा हा मुरेल तसतसा बघा हा गोळा छान असं याचे पापड तयार होतील आणि आपण जे टाकलेलं साहित्य आहे ते सुद्धा छान यामध्ये मुरलं जाईल. आता बघा वरून मी आणखी पोहे खाण्याचे 2 चमचे 3 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि हा बघा एकसारखा असा करून घेते. तर बघा यामध्ये आपण जे मीठ पापड खार टाकलेला आहे तो सुद्धा छान असा पापडाला सगळीकडे लागतो. आणि आता बघा आपण जी काळी मिरी चाळणीने चाळून घेतलेली होती तर त्यामुळे बघा पिठाला अजिबातही काळपट असा रंग आलेला नाही. तर हे अशा पद्धतीने तळाला लागलेलं सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. डाळ जे आपण पीठ तयार करतो त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात हा चिकटावा असतो, त्यामुळे बघा थोडीही गोळा तयार करायला बघा वेळ लागतो आपल्याला याला. तर आता हा गोळा माझा तयार झालेला आहे करून. आता एका पातेल्यामध्ये हा गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे किंवा एखादा हवाबंद डबा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा गोळा ठेवू शकता. तर आता याला आपण वरून बऱ्याच ठिकाणी तेलसुद्धा लावलं जातं, पण आपण आत यामध्ये आधी तेल टाकलेलं होतं त्यामुळे आता वरून मी याला तेल काही लावलेलं नाही. आता बघा असं एका पातेल्यामध्ये गोळा ठेवला आणि झाकून ठेवते. आता किमान 2 तास तरी हा छान मुरू द्यायचा. आता 2 तासानंतर बघा हा आपला गोळा हा इथे छान मुरल्या गेलेला आहे. तर आता आपण जो गोळा घेतला होता तो थोडा कुटून घेणार आहोत आपण आणि याच्या लाट्या तयार करून घेणार आहोत. तर हा असा गोळा आपला छान मुरल्या गेला पाहिजे. तर यातला तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा काढायचा आणि तेवढाच कुटून घ्यायचा. आता इथे बघा मी एकटीच पापड करायला असल्यामुळे मला पाहिजे तेवढा मी गोळा काढून घेते यामधला आणि हा गोळा मी कुटून घेते. तर बघा गोळा जास्त असा घट्ट आपण मळून घेतला नाही, त्यामुळे हा कुटायलाही याला जास्त वेळ लागत नाही. यावर मी चमचाभर एवढं तेल टाकलेलं आहे आणि नंतर हा कुटून घेत आहे. तर अशा पद्धतीने यावर 1-2 चमचे पोहे खाण्याचे एवढं तेल टाकायचं, म्हणजे गोळा छान लवचिक असा तयार होतो. तर बघा आपण जास्त घट्ट मळून नाही घेतल्यामुळे बघा याला ठेचायलाही मला जास्त वेळ लागत नाही आणि असा याचा आपल्याला गोळा छान मळून घ्यायचा आहे परत आणि याचा असा रोल तयार करून आता आपल्याला याच्या लाट्या तयार करायच्या आहेत. तुम्हाला पापड केवढा मोठा हवा आहे त्याप्रमाणे लाटी तयार करायची. आता धाग्याने सुद्धा लाटी करायची पद्धत आहे एकसारखे तुम्हाला जर पापड हवे असतील तर, आणि सुरीने सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे बघा मी याचे 2 भाग केलेले आहेत आणि याचा असा रोल तयार करायचा आहे. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. अशाच पद्धतीने आपली आजी पणजी आई आधी अशाच प्रकारे ह्या पापडाच्या लाट्या तयार करायच्या. तर बघा सुरीलासुद्धा मी थोडं इथे तेल लावून घेतलेलं आहे. आधी तर सुरीही नसायची, हातानेच याच्या लाट्या तयार केल्या जायच्या. म्हणजे पाहिजे तेवढा गोळा हाताने काढून घेतला जायचा आणि हातावर त्याचे गोळे तयार केले जायचे.
आता थोडा तळहाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. तर बघा, हे असे गोळे तयार करून एका भांड्याला तळाला थोडं तेल लावायचं आणि त्यामध्ये हे गोळे टाकत जायचे. असे गोळे थोडे टाकल्यानंतर यावर चमचाभर तेल टाकायचं, म्हणजे कसे गोळे एकमेकांना चिटकत नाहीत आणि वेळेवर तुम्हाला लाटी घेताना बघा ती अशी एक दुसऱ्यांना अशी चिटकल्यासारखी होत नाही. त्यासाठी यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे हे गोळे आणखीनही छान मुरले जातात. आणि यातला एक एक गोळा घ्यायचा आणि आपला पापड लाटून घ्यायचा. तर माझे गोळे आता हे तयार झालेले आहेत. आता याचे पापडसुद्धा तयार करून आपण घेणार आहोत. तर आता बघा, इथे पोळपाट घेतलेला आहे मी, वरून लावण्यासाठी पीठ घेतलेलं आहे आणि असा एक कापडसुद्धा अंथरून घेतलेला आहे, ज्यावर मला पापड तयार झाल्यानंतर ते पापड मी टाकून घेणार आहे. तर बघा, आता इथे याला तेलसुद्धा मी फारसं असं लावलेलं नाही. तर मी तुम्हाला तेल लावूनसुद्धा दाखवणार आहे आणि तेल न लावताही करून दाखवणार आहे. तर बघा, तेल न लावता हा सुरुवातीचा पापड मी तुम्हाला दाखवत आहे. तर याची आपल्याला अशी छोटा आधी म्हणजे पापड तयार करायचा आणि नंतर याला वरून पीठ लावायचं. आणि आता पापड लाटत असताना सुरुवातीला थोडा मध्यभागी लाटून घ्यायचा. नंतर मात्र पापड लाटत असताना त्याच्या कडाच आपल्याला लाटायच्या आहेत आणि त्याला तसाच आकार द्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पापड मध्यभागी पातळ असतो आणि काठाने पापड जाड असतो. तर तसं आपल्याला करायचं नाही. आणि इथे काळी मिरी आपण बघा काय व्यवस्थित अशी कुटून घेतलेली आहे, त्यामुळे तुमचा पापड अजिबातही फाटला जात नाही. तर अशा पद्धतीने ही काळी मिरी, जिरं व्यवस्थित असं यामध्ये वापरल्या गेलेलं आहे. तर आता बघा, मी अगदी कडेने हा पापड लाटत आहे आणि पापडाला आकार यायला सुरुवात झालेली आहे आणि पापड मोठा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हा पापड मोठा करायचा आहे. याला जास्तीचं असं पीठसुद्धा मी लावलेलं नाही. जास्त जर पीठ आपण पापडाला याचा वापर पिठाचा जर केला तर पापड लाल होतात आणि बऱ्याच वेळा काय होतं बघा, आता मी एकदा पीठ लावून घेतलेलं आहे याला, पण पीठ तुम्हाला ओळखू येणार नाही असंच लावलेलं आहे. कारण याला थोडं तरी, कारण उडदाचे पापड असल्यामुळे पापड हे पोळपाटाला चिटकतात आणि त्यामुळे तुम्हाला थोडं पीठ लावावं लागतं, नाहीतर पापड हा फाटू शकतो. तर इथे हे जे मी पीठ लावलेलं आहे, तर लाटताना हे पीठ पूर्ण असं पापडामध्ये मुरलं जातं आणि जास्तीचं पीठ याला राहत नाही. असेच पापड आपल्याला सर्व लाटून घ्यायचे आहेत. तर बघा, मी लाटत असतानाच याचं पीठ बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. असाच पापड मोठा करून घ्यायचा आहे आणि माझा पापड तुम्ही बघू शकता, अजिबातही मध्यभागी पातळ नाही आणि कडेने जाड नाही. एकसारखा असा हा पापड मी तयार करून घेतलेला आहे. तर आकार तुम्हाला कितपत मोठा हवा आहे पापडाचा, त्यानुसार पापड लाटून घ्यायचा. तर हा पापड माझा लाटून तयार झालेला आहे. आणि जिरं, काळी मिरी बघा सगळीकडे काय एकसारखी अशी पापडात दिसत आहेत. तर हा पापड बघा तयार झालेला आहे. दुसरा अजून तुम्हाला एक तयार करून मी दाखवते. तर दुसराही पापड आपण असाच लाटून घ्यायचा. असे पापड एका ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर मग 5-6 पापड तयार झाल्यानंतर आपण ते वाळत घालणार आहोत. तर असं बघा, एक ताट घ्यायचं आणि त्यामध्ये पापड पूर्ण ठेवून घ्यायचे आणि मग 6-7, 5-6 असे पापड झाले की वाळत घालायचे. तर आता बघा, दुसरा एक पापड लाटून घेते मी. याला तेल लावून दाखवते तुम्हाला. तर जी पारंपरिक पद्धत होती आधीची, तर याला तेल लावूनच हे पापड लाटले जायचे. तर तेल जेव्हा आपण पापडाला लावतो तेव्हा पापड छान असा हा लांबला जातो. त्यामुळे त्याला तेलाचा वापर हा जास्तीचा केला जायचा आधी. तर बघा, हा सुद्धा पापड काय आपला लांबला जात आहे. तर आता याला एवढा पापड तयार झाल्यानंतर पीठ लावून घ्यायचं एकदा आपण. तर आता पीठसुद्धा बघा छान असं बारीक दळून आणलेलं आहे, त्यामुळे इथे जास्तीचं पीठ आपलं अजिबातही पापडाला राहत नाही. तर इथे बघा, हा पापडसुद्धा मी कडेने असा लाटून घेत आहे आणि गोळा बघा, जास्त जर तुम्ही घट्ट केला तर पापड लाटताना हातसुद्धा बऱ्यापैकी दुखतात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही गोळा तयार केला तर पापडही कमी वेळात तयार होतात आणि तुम्हाला अगदी करण्याचासुद्धा एक आनंद मिळतो. तर बघा, हा पापडसुद्धा मी कडेने असा लाटून घेत आहे आणि हा पापडसुद्धा आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. असेच पापड आपल्याला तयार करायचे आहेत. इथे पापड करण्यासाठी 1 किलोच्या पापडासाठी मला 2.5 तास लागलेले आहेत. मी एकटीच होती पापड करायला, त्यामुळे मला हा वेळ लागलेला आहे. तुम्हाला जर पापड लाटायला तुमच्या मैत्रिणी असतील तर यापेक्षाही कमी वेळ लागेल. तर बघा, हा अशा प्रकारे माझा पापड मोठा होत आलेला आहे आणि आता हा पापड मी वाळत घालून घेणार आहे. असेच आता सर्व पापड तयार करून घेणार आहे आणि पापड वाळत घालत असतानासुद्धा आपल्याला ते
छान फॅनखाली वाळत घालायचे. पापड उन्हामध्ये अजिबातही वाळत घालायचा नाही. पापड प्रमाणापेक्षा जास्त जर सुकला तर पापड त्याचे तुकडे पडतात आणि पापड बघा आपण पॅकेटचा जेव्हा पापड काढतो पॅकेटमधून तेव्हा बघा तो पापड असा थंड असतो, जास्त सुकलेला नसतो आणि जेव्हा आपण तो तळायला घेतो तर त्यावर छान असे बबल्स आलेले असतात, तर तो जास्त सुकलेला नसतो त्यामुळे. तर बघा माझे आता सर्व पापड तयार करून झालेले आहेत आणि एकसारखे असे माझे पूर्ण पापड दिसत आहेत. आता हे पापड आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला हे पापड 15 मिनटं असेच ठेवायचे आहेत आणि नंतर मग हे पलटवून घ्यायचे आहेत. आता सध्या ऊन कमी असल्यामुळे आपल्याला हे पापड असे सुकवून घ्यायचे आहेत. आता पूर्ण पापड तुम्हाला सुकल्यानंतर दाखवते. पापड मात्र उन्हामध्ये अजिबातही ठेवायचा नाही. आता बघा तेल छान गरम झाल्यानंतर हे पापड आपण तळून घेणार आहोत. तर बघा पापड एक टाकून घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला हा तळून दाखवलेला आहे. तर पापडाला रंग बघा काय छान आलेला आहे. आता दुसराही पापड असाच तळून घेते. इथे टाकलेलं पापड खार, मीठ सर्व प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे. त्यामुळे हे आपले पापड इतके छान तयार झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत असे हे पापड तयार झालेले आहेत. तर आता मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात तुम्हीसुद्धा हे उडीद डाळीचे पापड नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला सांगायला विसरू नका. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर पापड आता तोडूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि पापडाचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवते. आपला पापड किती कुरकुरीत झालेला आहे. ऐकलत ना तुम्ही आवाज? तर आता मी सांगितलेल्या पूर्ण टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदी लिज्जत पापडसारखे हे पापड तयार करून बघा आणि कसे झाले ते सांगायला मात्र विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला देखील विसरू नका. पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.